संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे निराधार लाभार्थी आहेत, यामध्ये वृद्धापकाळ असेल, त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थी, विधवा महिला लाभार्थी, तर यांच्यासाठी जी लाभाची पेन्शन दिली जाते, या अंतर्गत पाहू शकता एक नवीन योजना सुरू झालेली आहे। या अंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला त्यांच्या मोबाईलवर SMS प्राप्त झाला असेल। या SMS मध्ये जी योजना आहे पेन्शनची दरमहा 3000 रुपये पेन्शनचा लाभ हा दिला जाणार आहे। तर ही योजना सध्या सुरू आहे। तर योजनेमध्ये कोण लाभार्थी असतील, कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, त्याचबरोबर नक्की योजना काय आहे पूर्ण डिटेलमध्ये आपण जाणून घेऊयात। दिव्यांग असतील, त्याचबरोबर इतर निराधार लाभार्थी असतील, त्यांना सगळ्यांना अशा पद्धतीचा हा SMS प्राप्त झाला असेल। तुमच्या समोर स्क्रीनवर पाहू शकता 3000 रुपये पेन्शन जॉईन प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजना जी आहे, मानधन मंथली कॉन्ट्रीब्युशन 55 रुपये। हे जर तुम्ही केलं तर पाहू शकता नगर निगम, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, तहसील, BDO 25 ऑगस्टपासून ही योजना सुरू झाली आहे। त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करून या योजनेसाठी अर्ज करू शकता। आता नक्की ही योजना काय आहे पाहू शकता। श्रमयोगी मानधन योजना 3000 रुपयापर्यंतचं पेन्शन जे आहे दरमहा तुम्हाला मिळू शकतं। तर अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, पात्रता काय आहे, हे डिटेलमध्ये जाणून घेऊयात। त्या पद्धतीने जिथे SMS मध्ये दिलेल्या माहितीनुसार पाहू शकता नगर निगम, नगर परिषद, नगरपालिका, जिल्हा परिषद, तहसील, त्याचबरोबर पंचायत समिती या ठिकाणी तुम्ही जाऊन तुम्ही जो अर्ज आहे हा अर्ज भरू शकता श्रम कार्डसाठीचं। आता यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे श्रम कार्ड असणं आवश्यक आहे आणि याचे श्रम कार्ड आहे हे ऑनलाईन पद्धतीने काढलं जाऊ शकतं। इथे या ठिकाणी पाहू शकता रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे वर्कर रजिस्ट्रेशनसाठी, ई श्रमसाठी। या ठिकाणी ई श्रम तुमच्याकडे श्रम कार्ड असेल, मोबाईल ॲप्लिकेशनसुद्धा उपलब्ध आहे। तर याद्वारे श्रम कार्ड काढल्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता। आता यासाठीची पात्रता काय असणार आहे पाहू शकता। याबद्दलची माहितीसुद्धा या अधिकृत संकेतस्थळ आहे वेबसाईटवर देण्यात आली आहे। ई श्रम योगीची पेन्शन आहे, या पेन्शनसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने जो अर्ज आहे हा करू शकता। या ठिकाणी ऑप्शन आहे पेन्शनसाठीचा, इथे पाहू शकता mandan.in ही जी वेबसाईट आहे, या वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्जसुद्धा करू शकता। यामध्ये पाहू शकता सेल्फ अनलॉयमेंट ऑप्शन आहे, तुम्ही स्वतः यासाठी अप्लाय करू शकता मोबाईल नंबर टाकून। यासाठीची पात्रता म्हणजे तुमच्याकडे ई श्रम कार्ड असणं आवश्यक आहे। तुमचं जे उत्पन्न आहे हे उत्पन्न 50,000 1 लाखपेक्षा कमी असणं आवश्यक आहे। 50,000 किंवा 1 लाखपेक्षा कमी असणं आवश्यक आहे। या पद्धतीने तुम्ही ई श्रम कार्ड जे आहे तुम्ही चेक करू शकता। तुमचा जर मोबाईल नंबर या ठिकाणी टाकलात, मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमचं श्रम कार्डसाठी तुम्ही अप्लाय करू शकता। ई श्रम कार्डसाठी तर मानधनसाठीचा ऑप्शन हा उपलब्ध आहे पाहू शकता। या पद्धतीने डिटेलमध्ये माहिती जी आहे ही देण्यात आली आहे। आता यासाठीची पात्रता काय आहे याबद्दलची माहितीसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे, चेक करू शकता VLE साठीची। तर ही जी नवीन म्हणजे जुनीच योजना आहे पाहू शकता, परंतु जे दिव्यांग लाभार्थी असतील किंवा निराधार योजनेचे लाभार्थी असतील यांच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी त्यांना अडचण येत असेल तर यासाठीच नगरपालिका, नगर परिषद, त्याचबरोबर इथे पाहू शकता जिल्हा परिषद, तहसील, BDO फॉर्म या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करून 25 ऑगस्ट 2025 पासून पुढे ई श्रम योजनेसाठी 3000 रुपये पेन्शनचे आहे प्रतिमा, यासाठी तुम्ही अर्ज करू शकता। तुमच्या मोबाईलवर तुम्ही चेक करू शकता SMS तुम्हाला प्राप्त झाला असेल तर महिना जे कॉन्ट्रीब्युशन आहे सगळ्यात कमी 55 रुपयापासून सुरू होत आहे आणि त्याच्यानंतर 3000 रुपयाची पेन्शन जी आहे दिली जाणार आहे। या पद्धतीने श्रमयोगी मानधन योजना जी आहे यासाठीचा अर्ज केला जाऊ शकतो। या ठिकाणी पण तुम्ही चेक करू शकता पात्रता याबद्दलची माहितीसुद्धा ही देण्यात आली आहे। श्रमयोगी मानधन योजनेसाठी काय पात्रता असणार आहे तर या ठिकाणी ते चेक केली जाऊ शकते। वयाची पात्रता 18 ते 40 वर्ष दरम्यान असणं आवश्यक आहे। 15,000पेक्षा कमी तुमची जी मंथली इन्कम आहे ही असणं आवश्यक आहे। NPSद्वारे जो अर्ज आहे हा केला जाऊ शकतो। तर अशा पद्धतीने ही जी वेबसाईट आहे या सिस्टीमद्वारे अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया सध्या सुरू आहे। तर अशा पद्धतीने पाहू शकता निराधार जे लाभार्थी आहेत यांच्यासाठी NPS म्हणजे श्रमयोगी मानधन योजना ही सध्या सुरू आहे। यामध्ये महिना 3000 रुपयाचं पेन्शन आहे, हे पेन्शन 55 रुपये सगळ्यात कमी प्रति महिना जो लाभ आहे हा याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन म्हणजे तुमचं योगदान भरून तुम्हाला हा लाभ
मिळू शकतो। या पद्धतीने निराधार जे आहेत यांच्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे। यासाठीचा SMS प्रत्येक निराधार लाभार्थी जे आहेत त्यांच्या मोबाईलवर प्राप्त झाला असेल। त्या पद्धतीने कार्यवाही जी आहे त्या ठिकाणी जवळच्या तुमच्या तहसील कार्यालय त्याचबरोबर जिल्हा जे परिषद आहे या ठिकाणी जाऊन ती प्रोसेस केली जाऊ शकते। ऑफलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो। त्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती घेतली जाऊ शकते। या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।